कुकसे टीमच्या माध्यमातून बबलू पाटील आणि बंटी पाटील दोघे बंधूंची ही फारच फेमस जोडी आहे पडगा टेनिस क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा विनंती करतोय की खेळाडू कक्षामध्ये कोणीही थांबायचं नाही. फक्त फलंदाजी करणारे फलंदाजच त्या खेळाडू कक्षामध्ये थांबतील. बॅटिंग करणारे टीमचे खेळाडूच खेळाडू कक्षामध्ये असतील. इतर कोणीही त्या ठिकाणी थांबायचं नाहीये. अल्पते स्पोर्ट्स आणि बीसीसीचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की प्लीज आपण स्टँड्स मध्ये जायचं आहे. कॉपरेट करा मित्रांनो. पहिले षटक टाकण्याच्या तयारीत आहे गोलंदाज रुपेश. तसं पाहायला गेलं तर विकास स्पोर्ट्स सातकोली संघ एक नौखा संघ आहे. फारसा अनुभव या टीमकडे नाही आहे, परंतु निश्चितच प्रतिभा आहे या टीमच्या खेळाडूंमध्ये देखील. चांगली कामगिरी ते देखील करू शकतात आणि आज निश्चितच चांगली कामगिरी करण्याचा त्यांना प्रयत्न करावाच लागणार आहे, कारण समोर बलाढ्य संघ आहे. खेळणाऱ्या सर्व संघांनी लक्षात घ्या की तुमचा जो 12वा खेळाडू तुम्ही पाठवत आहात कॉमेंट्री बॉक्समध्ये तो अगदी तुमच्या संघाच्या गणवेशामध्येच असला पाहिजे, नाहीतर 2 धावांची पेनल्टी आहे. चला जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करायची आहे. चमकदार सूर्यप्रकाश आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहे. क्रिकेटसाठी आदर्श परिस्थिती या कासनी क्रीडा नगरीमध्ये. गेम ऑन. पहिला बॉल घेऊन गोलंदाज रुपेश. राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस स्लॉक केलाय ऑन साइडला. अप्रतिम फटका. बॉल निघून जातोय ॲडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बबलू पाटीलच्या बॅटमधून हा देखणा षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे गोलंदाज रुपेशचं. फार कमजोर बॉल होता. बबलू सारख्या फलंदाजाला तुम्ही कमजोर चेंडू टाकू शकत नाही. चांगल्या चेंडूंवर देखील बबलू फार मोठमोठे फटके खेळत असतो आणि अशा प्रकारे जर ज्युसी फुलटॉस त्याला देण्यात आले तर निश्चितच बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडल्याशिवाय तो राहणार नाही. डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे आणि एक खेळाडू ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतोय सीमारेषेवर. ॲडिश लॉंग ऑफ. पुढचा बॉल अकोटप्प्याचा बॉल. हा बॉल देखील चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त हुक शॉट. आणखी एक षटकार. ब्लास्टर बबलू च्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 ब्लास्ट. पहिला बॉल देखील कमजोर होता, दुसरा बॉल देखील फार कमजोर पाहायला मिळाला. जास्त वेग देखील दाखवत नाहीये गोलंदाज आणि त्यानंतर अकोट टप्प्याची गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल फुल टॉस होता, त्यानंतर शॉर्ट पिच बॉल आणि दोन्ही चेंडूंचा खरपूस समाचार घेतलाय बॅट्समन बबलूनं. सुरुवातीपासूनच हा देखील फुल टॉस बॉल. मात्र मिस टाइम फटका. झेलची संधी होती परंतु ती संधी गमावली जाते. सर्कलच्या आतमध्ये जो फिल्डर होता स्क्वेरिश मिड विकेटकडे, त्याने बाहेर जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र पूर्णपणे चेंडूच्या खाली पोहोचू शकला नाही आणि बबलू देखील स्वतःशी निराश असणार आहे की या चेंडूचा त्याला जास्त फायदा उचलता आला नाही. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 13. पीजी स्पोर्ट्स कुकसे संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना विकास स्पोर्ट्स आतकोली टीमच्या विरोधात. पुढचा बॉल फेस करेल बंटी पाटील. ऑफ साईडला आपण पाहतोय की 4 फिल्डर्स आहेत, ऑन साईडला 5 खेळाडू. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. नो बॉलचा इशारा. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सीमा रेषेलगत अगदी बॉल अडवण्यात आलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. मला वाटतं ओव्हर स्टेपिंग झाली. यस, पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मुख्य पंच उमेश केणे.
MCAचे पंच आहेत मॅन फ्रॉम गुरवली निंबवली आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवीण गगे आहेत. त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी. हा बॉल फ्री हिट आहे, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह बॉल चाललाय वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रातून सीमारेषेच्या बाहेर फॉर 4 रन्स. पहिल्या बॉल पासून करत असताना या मॅच मध्ये बबलू पाटील ही इज ऑन फायर. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 17 धावांचं योगदान आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये दिलेलं आहे बबलूनं. संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 19. अतिशय दमदार सुरुवात विकी स्पोर्ट्स कुकचे टीम कडून. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने कुठेतरी गोलंदाजी करण्याचा आता प्रयत्न होतोय, परंतु फलंदाज खूपच जबरदस्त आहेत आणि चांगली बॅटिंग करतायत दोघेही बंधू. दर्जेदार शॉट्स खेळले जात आहेत. हा बॉल चांगला आहे, तेवढाच जबरदस्त फटका स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि पुन्हा एकदा बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ज्या पद्धतीनं गोलंदाजी व्हायला हवी त्या पद्धतीने गोलंदाजी होत नाहीये. चांगल्या चेंडूंवर देखील आपण पाहतोय की चांगले फटके खेळले जात आहेत. 2 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत या पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही षटक समाप्त झालेलं नाही. धावसंख्या झाली आहे 23 रन्स विदाउट लॉस पीजी स्पोर्ट्स कुकचे. षटकातील शेवटचा बॉल ओव्हर पिच आहे, लॉफ्ट केला आहे, लॉंग ऑफला फिल्डर तैनात, मात्र पाहतच राहील कारण त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय सीमारेषा पार. नेत्रदीपक षटकार. शेवटच्या काही चेंडूंवर रुपेशने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचं एक्झिक्युशन परफेक्ट नव्हतं. ओव्हरपिच चेंडू पाहायला मिळत होते आणि त्याचाच फायदा उचलण्यात आलेला आहे. एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 रन्स, 29 धावा. एकही फलंदाज बाद झालेला नाही. मजबूत पायाभरणी केलेली आहे बबलू पाटीलनं. एकूण 7 चेंडू पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. 1 नो बॉल टाकला होता गोलंदाज रुपेशनं आणि खूपच महागडा असं षटक समाप्त झालंय. 29 धावा धावफलकावर. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना. टॉस जो जिंकला होता तो अतकोली टीमच्या कॅप्टनने जिंकला होता आणि त्यानंतर मात्र त्यांनी कुठेतरी हा धाडसी निर्णय घेतलाय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कोकसे टीमच्या विरोधात आणि तो निर्णय देखील त्यांच्या अंगलट आलेला दिसतोय कारण बबलू पाटील अप्रतिम बॅटिंग करतोय. बबलू पाटील जेव्हा खेळत असतो तेव्हा मात्र भरपूर क्रिकेट रसिक मैदानाकडे देखील येत असतात. भरपूर क्रिकेट रसिक ऑनलाईन देखील येत असतात त्याची फलंदाजी पाहण्यासाठी. वंडर बॉय ऑफ PTC बबलू पाटील. दुसरीकडे त्याचा छोटा बंधू आहे बंटी पाटील आणि तो देखील तेवढाच दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. स्वर्गीय हरिदास स्मृती चषकामध्ये कुकसे ते आपण पाहिलं होतं. काही जबरदस्त कामगिरी कुकसे टीमनं केली होती. ती स्पर्धा देखील त्यांनी आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यामध्ये वाडेगर सारख्या बलाढ्य टीमला देखील त्यांनी पराभूत केलं. अतकोली संघाला 2 धावांनी पेनलाइज देखील करण्यात आलेला आहे. तर पेनल्टीच्या 2 धावा देखील आम्ही स्कोअरमध्ये ॲड करत आहोत. धावसंख्या 31 झाली आणि आता त्यामध्ये आणखी 2 धावा ॲड होतील कारण हा बॉल वाईड आहे. त्याचप्रमाणे 1 धाव देखील पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. वाईडच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या पुढे सरसावत असताना 33 धावा. जो 12वा खेळाडू आहे तो संघाच्या गणवेशामध्ये नाही आहे अतकोली संघाचा. संघाचा जो गणवेश आहे अगदी तसाच गणवेश तुमच्या 12व्या खेळाडूचा देखील पाहिजे, नाहीतर 2 धावांची पेनल्टी आहे. या सूचना अगोदरच आम्ही दिल्या होत्या. तर पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या 33. हा बॉल स्लॉक स्वीप केलाय. बॉल हवेत आहे. झेलची संधी परंतु झेल ड्रॉप आणि बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना रिकव्हरी केली आहे सध्या शेवटी फिल्डरनं. चेंडू अडवलाय मात्र सहज सोपा झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळतंय बबलू पाटीलला. फक्त 1 धाव पूर्ण केली या बॉलवर दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 34. खूप मोठ्या धावसंख्येकडे सध्या वाटचाल करताना दिसतोय आपल्याला कोकसे संघ. एक चांगली संधी चालून आली होती. गोलंदाजी करतोय रोहिदास.
ऑन साईडला दूर दूरवर पसरलेलं विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला देखील पसरवलेलं क्षेत्ररक्षणाचं जाळं आहे. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली फिल्डर येतोय, तोच फिल्डर विकी. यावेळेस मात्र कुठलीही चूक केली नाही. हा थोडासा अवघड झेल होता, तो त्याने टिपला आणि पहिल्या विकेटचं पतन. बंटी इज वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन. खेळ आहे आणि चांगल्या फिल्डर्सच्या माध्यमातून देखील चुका होत असतात. आपण बऱ्याचदा क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलेलं आहे. याआधीच्या चेंडूवर चूक घडली होती विकीच्या माध्यमातून, मात्र यावेळेस त्यांनी कुठलीही चूक केली नाही. जी चूक मागच्या बॉलवर केली होती ते त्याने सुधारली. बंटी पाटीलने थोडंसं निराश केलं, फार मोठं योगदान त्याला देता आलं नाही. फक्त 1 धावेचं योगदान देऊन तो तंबूत परततोय. संघाची धावसंख्या 1/34. नाणेफेकी हरल्यानंतर विकी स्पोर्ट पीजी स्पोर्ट कुकचे संघ इथे मात्र फलंदाजी करतोय आणि मात्र पहिला झटका बंटीच्या रूपाने. बंटीला मात्र या ठिकाणी जास्त मोठी इनिंग्स मात्र खेळता आली नाही, परंतु बबलू खूपच छान इथे मात्र फटकेबाजी करतो. परंतु या ठिकाणी फटका फसला, चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मात्र या ठिकाणी बबलू पाटीलला जीवनदान देणं कुठेतरी धोक्याची घंटी आहे आणि दुसऱ्यांदा मात्र हा जीवनदान मिळालेला आहे. तर धावसंख्या मात्र या ठिकाणी 2 धावेने पुढे जाईल. 1 गडी बाद 36. मागील सत्राचा विचार केला तर नक्कीच अजय या संघाने सेमीफायनलमध्ये मात्र या स्पर्धेमध्ये धडक दिली होती. म्हणजे नक्कीच चांगली ओळख आहे या खेळपट्टीची, मैदानाची या संघाला. आणि पाहूया या सत्रामध्ये मात्र कशा प्रकारचा खेळ आज प्रस्थापित करतोय. निश्चितच चांगला रेकॉर्ड आहे या मैदानावर देखील. खोकसे संघाचा चांगल्या मेमरीज त्यांच्या देखील आहेत, परंतु या षटकामध्ये मी कौतुक करेन गोलंदाज रोहिदासचं. चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंवर सलग 3 झेल आपल्याला पाहायला मिळाले, परंतु 2 ड्रॉप झाले. संधी वारंवार निर्माण करतोय. पुन्हा एकदा संधी आहे, यावेळेस विकेट कीपर डाऊन द बॉल आणि यावेळेस कुठलीही चूक होत नाहीये. बबलूचा खेळ अखेर समाप्त होतोय. त्याच चुका इथे मात्र पाहायला मिळाल्या आणि परंतु या ठिकाणी चुकीला माफी मिळणार नाही. दुसऱ्यांदा मात्र जीवनदान मिळालं, परंतु ही तिसरी वेळ होती, चेंडू हवेत होता, परंतु या ठिकाणी एसटी रक्षकाने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. लागणारा हा दुसरा झटका पीजी स्पोर्ट कुकचे संघाला बबलू पाटीलच्या रूपाने बाद होण्यापूर्वी खूपच छान फलंदाजी केली आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहिला, 1 चौकार पाहिला आणि एकंदरीत आपल्या संघाला 29 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज येतो या 4थ्या क्रमांकावर चेतन पाटील. काय इनिंग्स आपण पाहिली चेतन पाटील स्वर्गीय हरिदास स्मृती चषक 2021 मध्ये तब्बल 2 षटकामध्ये अजय 39 धाब्यांची आवश्यकता होती आणि निम्मा संघ मात्र गारद झाला होता, परंतु काय जबरदस्त या ठिकाणी अफलातून इनिंग केली आणि मात्र या सामन्याला मात्र जिंकून दिला आपल्या संघाला. येस, चरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघाच्या विरोधात ती एक एपिक इनिंग होती मी म्हणेन चेतन पाटीलची. जुनी तलवार आहे कुकसी टीमची, परंतु अजूनही तशीच धार कायम आहे जी साधारणतः आपण 10 ते 15 वर्षांपूर्वी पाहायचो. जबरदस्त खेळाडू आहे चेतन पाटील. टप्प्याचा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका, बॉल निघून जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ही जागा त्याची फेवरेट आहे असं म्हटलं तर वागो ठरणे, कारण ऑफ साईडला खूपच छान देखणे क्लासिकल ड्राईव्ह असतील, पंच फटके असतील, खूपच छान प्रकारे खेळतोय आणि त्यापैकी आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. आणि पहा किती कॉन्फिडन्स आहे या फलंदाजाकडे. पहिल्या चेंडूला सामोरा गेला, ज्याप्रमाणे चेंडूची लेंथ होती निश्चितच चेंडूच्या मेरिटवर हा फटका खेळलेला आहे चेतन पाटीलनं. पहिल्याच बॉलचा सामना केला या मॅचमध्ये आणि चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केलाय, आणखी एक चांगला फटका, मात्र फारसं एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. डीपमध्ये खेळाडू तैनात आहे, फक्त 1 धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना कुकसी संघाची आपण पाहतोय 41. 41 धावा धावफलकावर. एक चांगलं षटक खरं तर हे रोहिदासचं समाप्त झालंय. भरपूर संधी त्याने निर्माण केल्या आणि दोन्ही बंधूंना तंबूचा रस्ता देखील दाखवला. पहिल्या षटकामध्ये 29 धावा धावफलकावर होत्या. रोहिदासने फक्त 12 धावा आपल्या षटकामध्ये 10 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. 2 धावा पेनल्टीच्या देखील स्कोअरमध्ये आहेत, त्यामुळेच आपल्याला धावसंख्या 41 सध्या धावफलकावर दिसते. थोडं फास्ट खेळायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघांच्या खेळाडूंना, जास्त वेळ दौडू नका, कारण आज देखील तब्बल 9 सामने आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. यानंतर होणारा सामना असेल अल्फते स्पोर्ट्स पडगा
विरुद्ध जय हनुमान वाहुली. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना असेल. सध्या तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. एकूण 7 दिवसांची ही भव्य दिव्य स्पर्धा आहे. नक्कीच. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर परत या सत्रामध्ये आपल्याला 40+ सामने सुद्धा आपण पाहिले मागील 2 दिवसांपूर्वी. पहिल्या दिवसामध्ये पाहिले तर पीटीसीच्या व्यतिरिक्त संघ होते, त्यामध्ये किरजपट जांभूलपाडा संघ आणि जयहरी रांदोली संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आज पाहूया कोणता संघ इथे मात्र क्वालिफाय होईल. खूपच छान फटका आहे, अगदी तोलून मापून मारलेला हा चेतन पाटीलच्या बॅटमधून निघणारा पहिला षटकार. परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय की सीमारेषा जास्त लांबवर नाहीये, त्याचा फायदा उचललाय चेतन पाटीलने. चांगला बॉल यावेळेस मात्र प्रवृत्त केलंय स्वतःकडेच खेळण्यासाठी गोलंदाजानं. गुड कमबॅक डिलिव्हरी. तिसरं षटक सुरू आहे. भावेश गोलंदाजी करतोय, संघाचा संघनायक आहे. नक्कीच. षटकार आल्यानंतर मात्र डॉट चेंडूची लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. स्वतः गोलंदाजाने फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं आणि त्यानंतर ओव्हरपिच चेंडू लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा खेळाडू जवळपास मिड ऑफकडे येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी झेल ड्रॉप. आज कुठेतरी आउटफुलमध्ये विकासपूर आतकुली संघाच्या खेळाडूंकडून जे आपण वारंवार चुका पाहतोय आणि त्या चुकांमुळेच आता मात्र या ठिकाणी धावसंख्या आपल्याला चांगली पाहायला मिळते, ती म्हणजे पीजी स्पोर्ट कुकची संघाची. निश्चितच कमकुवत असं क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. 3 झेल आतापर्यंत ड्रॉप झालेले आहेत. 2 झेल टिपण्यात आलेले आहेत, परंतु 3 कॅचेस ड्रॉप देखील झालेले आहेत आणि त्याचा फटका बसताना दिसतोय. महत्त्वाच्या मॅचमध्ये विकास स्पोर्ट्स आतकोली संघाला गोलंदाज जरूर प्रयत्न करतायत गडी बाद करण्यासाठी. पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. टॉस यावेळेस लॉफ्टेड फटका. अप्रतिम शॉट. बॉल जातोय डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. आपण जर पाहिले तर तरुली संघाची जुनी तलवार चमकली होती अफसर रईस आणि आज मात्र कुकची संघाची जुनी तलवार चमकते या चेतन पाटील. फुल टच चेंडूची लेंथ तुम्ही चेतन पाटीलला देऊ शकणार नाही. जर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू जर टाकले तर मात्र चेंडूची दिशा आणि दुर्दशा मात्र अशाच प्रकारची आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाहता पाहता षटकार संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी 50 धावांच्या पुढे जाताना आपण पाहतोय तब्बल 55 धावा धावफलकावर. अजूनही या षटकानंतर आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. आता मात्र कुठेतरी भावेचं षटक मागणं पाहायला मिळते. 14 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या. चेंज पेस पडतो या ठिकाणी. खूपच छान कनेक्शन. चेंडू निघून जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार चेतन पाटीलच्या बॅटमधनं. क्रिकेट रसिकांना खेळवून ठेवलेला आहे, मंत्रमुग्ध करून टाकलेला आहे. आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेतन पाटीलनं स्लोअर बॉल होता, मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. थोडीशी जागा बनवली, इनसाइड आउट फटका मारला आणि अगदी सहज वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर केली आहे. चौकार षटकारांचा पाऊस आपल्याला या इनिंग्समध्ये पाहायला मिळत आहे आणि अगदी आज पहिल्या मॅच पासूनच आपल्याला खूप जास्त धावा होताना दिसत आहेत. काल देखील खूप हाय स्कोरिंग सामने आपण एन्जॉय केले होते. धावसंख्या झाली 61. धावांचा पाऊस या मैदानावर आज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पायाभरणी पाहिली तर बबलू पाटीलने रस्ते खूपच मजबूत स्थितीमध्ये 29 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या. बंटी पाटील आज स्वस्तात बाद झाला. फक्त एका धावाचं आपल्या संघाला योगदान दिलं, परंतु चेतन पाटील काय जबरदस्त या ठिकाणी मात्र फलंदाजी साकारतोय. अवघ्या 7 चेंडूंना सामोरा गेलाय चेतन. 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं 25 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. हा बॉल राऊंड द विकेट, लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतो वाईडिश लॉंग ऑफ कडे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव मिळते 1 आणि याचबरोबर आत्ता मात्र हे तिसरं षटक कंप्लीट होत आहे. अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील. कुकसे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 62. तर नक्कीच या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कारण या स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोठी उपस्थिती लाभलेली आहे. सन्माननीय माननीय रावसाहेब धोत्रे साहेब उर्फ काका यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तर मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी शेलके यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जात आहे.
सन्माननीय रावसाहेब धोत्रे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो। या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रामदास शेलके यांच्या शुभ हस्ते उद्धारमाची शाल, पुष्पगच्छ आणि ही स्पर्धा नेहमीच आठवणीत राहणार त्यासाठी आपण ते सुंदर सन्मान चिन्ह सुद्धा इथे मात्र आपण मंडळासाठी देत आहोत। भगव्या रंगाची ही उद्धारमाची शाल, महाराष्ट्राची आणबाण शान म्हटलं तर भगवा रंग आणि त्याच रंगाची ही उद्धारमाची शाल। धन्यवाद काका, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय। आणि जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने। शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय। गोलंदाजीसाठी येतोय कल्पेश। छोटासा बॉलिंग रनअप। पहिला बॉल वेगवान आहे परंतु दिशा भरकटली गेली, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर, वाईटचा इशारा केलाय पंचांनी। धावसंख्येत भर पडताना दिसते, धावसंख्या झाली 2 बाद 63। धावांचा अक्षरशः रतीब घातला जातोय विकी स्पोर्ट्स कुक्सी टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून, जो आज या स्पर्धेमध्ये पीजी स्पोर्ट्स या नावाने संघ खेळत आहे। दूरदूरवर पसरलेला विखुरलेला असं क्षेत्ररक्षण, 7 सीमारी रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र हा बॉल फुल टॉस आहे, त्याला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून। उत्तुंग षटकार चेतन पाटीलच्या बॅटमधून। बॅटमधून आलेला हा चौथा षटकार आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही जर केली तर तुम्ही फिल्डिंग लावा, त्याचा काही उपयोग होणार नाही। नक्कीच आपण हा या संघाला नेहमीच विकी स्पोर्ट कुक्सी संघाच्या नावाने ओळखतोय, परंतु आज कुठेतरी मित्राच्या वडिलांना मात्र या ठिकाणी कुठेतरी भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा इथे मात्र प्रयत्न आहे विकी स्पोर्ट कुक्सी संघाचा। कारण कुणाल गोंधले यांचे जे पिताश्री आहेत पांडुरंग गोंधले यांच्या नावाने मात्र संघ आज या ठिकाणी दाखल झालेला आहे। पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाज सजित पोहतो, या ठिकाणी प्लेड ऑन, ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथे मात्र प्राप्त केला आहे गोलंदाज कल्पेशने। आणि अशा रीतीने मात्र पीजी स्पोर्ट कुक्सी संघाला लागणारा हा तिसरा झटका चेतन पाटीलच्या रूपाने। खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल एस्टॅनवर जाऊन आदळला आणि एक भारदस्त इनिंग्स या मॅच मध्ये चेतन पाटीलचे समाप्त झाले। 32 धावांचं योगदान दिल्यानंतर चेतन पाटील बॅक टू द डग आउट। धावसंख्या 69। परेश भोईरगाव यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। तर नक्कीच पीजी स्पोर्ट कुक्सी संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतो आणि या संघाला आणि आयोजकांसाठी मिस्टर हेमंत पाटील आणि जयेश पाटील यास गट मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद। चेतन पाटील बाद होण्यापूर्वी आपल्या बॅटमध्ये तब्बल 32 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला। अजूनही या पहिल्या डावामध्ये आपण 4 चेंडूचा केले पाहणार आहोत, कारण पहिला चेंडू स्फेअर होता, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर विकेट्स प्राप्त झाली। आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता या ठिकाणी आमचा हा मान्यवर कक्ष मंडळाचे अध्यक्ष इथे मात्र उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय रामदासजी शेलके यांना सुद्धा आपण पाहू शकता। त्यानंतर सन्माननीय आत्ताच ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली होती सन्माननीय रावसाहेब धोत्रे काका मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत। आपण या ठिकाणी आलात, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय। आणि आता मात्र कुठेतरी चेंडूची या ठिकाणी मागणी केलेली आहे, चेंडूच्या आकाराबद्दल मात्र या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी पाहणी केली जाते या पीजी स्पोर्ट कुक्सी संघाच्या माध्यमातून। तर पुढील सामन्यासाठी दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे। अल्पते स्पोर्ट परगे संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान बावली संघाचा कॅप्टन, कारण पहिला डाव झाल्यानंतर आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत। नवीन फलंदाज आहे आकाश, म्हणजे कुठेतरी मयूरची अनुपस्थिती आहे, कारण बंटीने मात्र उल्लेख केला होता की राहुल शिलारचा आज हल्दी समारंभ आहे, त्याच कारणाने मात्र मयूर या संघामध्ये आज दाखल झाला नाही, परंतु आकाशच्या बॅटमधून खूपच छान फटका पाहायला मिळतोय। एलिव्हेशन खूप छान आहे, दोन्ही क्षेत्ररक्षक एकामेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू मात्र निघून गेला सीमेरेषे पलीकडे। 6 धावांसाठी षटकार। आहेत त्यांच्याकडे फारसा अनुभव नाहीये, अनुभवाची देखील कमतरता जाणवते गोलंदाजीमध्ये देखील, आणि फिल्डिंग देखील आपण पाहतो की फारच कमकुवत पाहायला मिळालेली आहे। खरं तर जजमेंटच चुकलं होतं दोन्ही खेळाडूंचं। चेंडू दोघांच्या वरून निघून गेलाय 6 धावांसाठी। पुन्हा एकदा त्याच दिशेनं यावेळेस मात्र थेट फिल्डरच्या हातात। गुड कॅच, फलंदाज बाद।
या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र खूपच छान झेल इथे मात्र समाप्त केलेला आहे. फलंदाज बाद होण्यापूर्वी आकाशने आपल्या संघाला 6 धावांचं योगदान दिलं. एकूण धावसंख्या आपण पाहतो या स्पर्धेत सर्वाधिक सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 75 धावा. कारण या अगोदर आपण जर पाहिलं तर एस के स्पोर्ट्स आपल्या संघाने तब्बल 69 धावा जोडल्या होत्या आणि त्यानंतर त्या धावांचं पाठलाग एकविरा भादानी संघाने केलं होतं. परंतु ही उच्चांकी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र महेश पाटीलच्या पाठमधून फटका पाहायला मिळतो. परंतु ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी मात्र चेंडू गेला नाही. चेंडू निघून जातो या पॉईंटच्या दिशेने. एक धाव सहजपणे पूर्ण केली आणि एका धावने सांघिक धावसंख्या पुढे जाईल 76 या आकड्यावर. महेशने या डावामध्ये पहिल्याच चेंडूचा सामना केला. पहिल्याच चेंडूवर सिंगल धाव त्याच्याकडनं पाहायला मिळाली आणि या डावामध्ये आता मात्र फक्त आपण एका चेंडूचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत. आणि मात्र या शेवटच्या चेंडूवर सामना करेल भूषण पाटील. काय जबरदस्त भूषण पाटीलने गोलंदाजी केली होती अंतिम सामन्यामध्ये वाडेकर संघासमोर स्वर्गीय हरिदास पाटील स्मृती चषकामध्ये. परंतु हा खेळाडू आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ तुम्ही दौडू नका कारण आज आम्हाला 9 सामने कंप्लीट करायचे आहेत. हातकोली संघ प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. भरपूर वेळ खर्च करण्यात आलेला आहे या इनिंग्समध्ये. शेवटचा चेंडू पत्र या ठिकाणी पहा थोडासा स्लोअर गतीचा चेंडू होता. अगोदरच मात्र या ठिकाणी फलंदाजाने शॉर्ट सिलेक्शन केले आणि त्याच कारणाने मात्र शेवटचा चेंडूवर एकही धाव इथे मात्र गोलंदाज कल्पेशने खर्च केले नाही. तर एकूण धावसंख्या आहे 76. 77 धावांचं खूप मोठं आव्हान असणार आहे विकास हातकोली संघासमोर. तर या आव्हानाचा पाठलाग होईल का आपण पाहूया. पुढील सामन्याची आपण नाणेफेक करतोय अल्पदे पडगे विरुद्ध जय हनुमान वाहुली. चला दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉसची वेळ झालेली आहे. अल्फाते स्पोर्ट्स पडगे विरुद्ध जय हनुमान वाहुली.
हॅलो हॅलो थोडंसं करेक्शन आहे मित्रांनो, कारण यानंतर जो सामना असणार आहे तो आदित्य स्पोर्ट पडगे विरुद्ध आयोजक संघ अर्थात अमर स्पोर्ट कासने या दोन संघामध्ये असणार आहे. तर आदित्य स्पोर्ट पडगे संघाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. सुभाष, आपण या ठिकाणी आयोजकाशी संपर्क साधायचा आहे प्लीज. तर जाऊया आपण मित्रांनो चालू सामन्याच्या दिशेने, कारण खूप मोठं आव्हान आहे या ठिकाणी. विकास पड अतकुली संघासमोर तब्बल 77 धावांचं इथे मात्र टार्गेट उभं केलेलं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय खेलपट्टीवर अतकुली संघाची. रुपेश आणि अविनाश. पहिले षटक बबलू पाटील. पहिल्या चेंडू मात्र पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर लेनची चेंडूची फेकी ती मात्र पाहिली सरळ बॅटन लॉफ केला जवळपास मिडॉनला जाऊन मात्र ठिकाणी महेश पाटील चेंडूला मात्र कलेक्ट केला आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि सिंगलने मात्र या ठिकाणी महेश आपला आखाड ओपन करतोय. खूपच छान फटका या ठिकाणी मिडॉपला बीट करतो याने चेंडू निघून जाईल डीप लॉंग ऑफ सिमरचे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अशाच फटक्यांची मात्र या ठिकाणी विकास पड अतकुली संघाला मात्र आवश्यकता आहे, कारण तुम्हाला हायलाइट क्रिकेट इथे मात्र खेळावं लागेल. कारण टार्गेट जर पाहिलं तर तुम्हाला 24 चेंडूमध्ये 77 धावांचं पूर्ण करायचं आहे आणि हे पहिले षटक फार महत्त्वाचं असणार आहे, कारण पॉवरप्ले षटक आहे. तुम्हाला जेवढ्या धावा तुम्हाला या ठिकाणी जोडता येऊ शकतील तेवढं तुम्ही जोडू शकता, जेणेकरून पुढील षटकामध्ये थोडासा तुमच्यावर जो प्रेशर आहे तो मात्र कदाचित कमी होऊ शकेल. परंतु त्यासाठी तुम्हाला तंत्रशुद्ध अजय फटके खेळणं फार गरजेचं आहे. बिल्कुल, और कंसिस्टेंसी दिखानी होंगी. एक दो बड़े शॉट से काम बनने वाला नहीं है. लगातार बड़े बड़े शॉट्स खेलने होंगे. चौकों और छक्कों में जरूर डील करना होगा बल्लेबाजों को. इस बार आगे निकलकर लॉफ्ट कर दिया है बबलू के सिर के ऊपर से. एक और बढ़िया शॉट. फिर से गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन और. पावलांचा वापर केला इथे मात्र फलंदाज अविनाशने आणि मात्र काय जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं त्याच्याकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतो. या फलंदाजाच्या बॅटमध्ये धावसंख्या पुढे जाईल बिनगडी बाद 9 धावा. आता मात्र थोडासा वेगवान चेंडू आहे जागेवरच इथे मात्र या ठिकाणी विनफिल्डला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. आज मयूर पाटील नाही या संघामध्ये आणि त्याच कारणे पाहतो की या ठिकाणी कुका यांना मात्र संधी मिळालेली आहे. जी हाँ, कुछ युवा खिलाड़ियों को यहाँ पर मौके ज़रूर मिल रहे हैं. फिलहाल पहला ओवर चल रहा है. बबलू गेंदबाजी करते हुए 2 बहुत ही अच्छे शॉट्स देखने को मिले. एक ऑफ ड्राइव और उसके बाद लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव. दर्शनीय स्ट्रोक्स अविनाश के बल्ले से निकले हैं, लेकिन उसके बाद डॉट गेंद के साथ वापसी करते हुए बबलू पाटिल. स्कोर 9 रन बिना किसी नुकसान के. 77 का टारगेट है. इस बार मिस टाइम कर बैठे हैं खुद गेंदबाज. गेंद के नीचे बबलू पाटिल और आसान सा कैच उनके हाथ से छिटक गया था, लेकिन मिड ऑफ के खिलाड़ी ने कोई चूक नहीं की और बैट्समैन आउट. परंतु या ठिकाणी मात्र कुठेतरी मिलीजुली सरकार पाहायला आपल्याला आपल्याला ठिकाणी रिलेज झेल पाहायला आपल्याला. बबलू पाटीलच्या हातातून चेंडू निसटला, परंतु महेश पाटीलने मात्र हा चेंडूला मात्र ठिकाणी गॅदरिंग केलं आणि मात्र खूप छान सुरुवात केली होती आपल्या इनिंगला अविनाशने, परंतु ती मोठी मात्र इनिंग्स तो खेळू शकला नाही, कारण झेलबाच्या स्वरूपात मात्र माघारी परत या लागणारा पहिला झटका विकास पड अतकुली संघाला. फलंदाज बाद. पुढचा चेंडू आहे ते मात्र कनेक्शन पाहायला मिळत नाही. चेंडू मात्र कुकाला बेट करून निघून जातो. या डीप मध्ये पंकज पाटील आहेत त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु ज्याप्रमाणे फेकी होते तत्पुरती 2 धावा इथं मात्र फलंदाजाने मात्र पूर्ण केल्या आणि या पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकास पड अतकुली संघाने 1 गडी गमावला आणि फक्त 11 धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 66 धावा अशी इथून जोडायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामध्ये आपल्याला 22ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. रुपेश और केतेश की जोड़ी इस समय क्रीज पर.
लक्ष्य बहुत ही बड़ा है, लक्ष्य दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आता हुआ। कोशिश यहाँ पर करनी होगी बल्लेबाजों को चौके और छक्के लगाने की। गेंदबाजी में कुछ गलतियां हुई और फील्डिंग में भी काफ़ी गलतियां देखने को मिली हमें विकास स्पोर्ट्स सातकोली टीम द्वारा। नेवर लेकर बंटी बैक ऑफ लेंथ ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, इतनी बाहर थी कि अंपायर ने उसको वाइड घोषित कर दिया है। दिशा इन गेंद से शुरुआत करते हुए अपने ओवर की बंटी पाटिल बल्ले से कुछ खास योगदान नहीं दे पाए, सिर्फ एक रन बनाया था उन्होंने। अच्छा मौका था, एक बड़ी पारी खेल सकते थे क्योंकि इनएक्सपीरियंस बॉलिंग अटैक उनके सामने था, लेकिन बैटिंग में निराश किया। इस बार पुल किया है लेकिन मिस टाइम। फील्डर हालांकि बहुत दूर है, एक रन जरूर मिलेगा पंकज गेंद पर आते हुए। इक्का दुक्का रनों से तो बिल्कुल भी बात बनने वाली नहीं है। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 13 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और जीतने के लिए 64 रनों की जरूरत। हो नक्कीच, ज्याप्रमाणे आपण युट्यूबवर एखाद्या सामन्याचा हायलाईट क्रिकेट पाहतोय त्याच प्रकारचा मात्र तुम्हाला खेळ इथे मात्र प्रस्तावित करणं फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला नक्कीच मोठ्या फटक्यांची फार गरज आहे। तुम्ही सिंगल डबल धावा जर जोडल्या तर मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाही, परंतु तशाच प्रकारची आता कुठेतरी आपल्याला या ठिकाणी स्थिती पाहायला मिळते। चेंज ऑफ पेस, बॅकअप हँड चेंडूचे मात्र पाहतोय आपण, परंतु चेंडूपर्यंत थोडंसं जास्त स्विंग प्राप्त झालं, थोडंसं आउट स्विंग पाहायला मिळालं आणि त्याच कारणाने पाहतो की पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलं। हा दुसरा स्क्वेअर चेंडू इथे मात्र बंटी पाटीलच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कहीं ना कहीं एक्सपेरिमेंट कर रहे हैं अपनी गेंदों में, ये देखते हुए कि काफ़ी रन से बचाने के लिए। इस बार देखिए दिशा से भटके और उस पर पड़े फटके, शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। शॉर्ट फायनलीचा विचार तर रोहन कन्हैया होते त्या ठिकाणी, परंतु कोणत्याही प्रकारची मात्र त्यांना संधी प्राप्त झाली नाही। एवढा वेगाने मात्र चेंडू निघून गेला आणि त्याच्या अवकाच्या बाहेर सुद्धा होता हा चेंडू, चौकार आला। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी पहा पुन्हा एकदा बॅकअप द हँड डिलिव्हरी इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न करतो, परंतु या चेंडूमध्ये जास्त स्विंग बंटी पाटील प्राप्त करतो, त्याच कारणाने मात्र अचूक लेंथवर मात्र हा टप्पा पाहायला मिळाला नाही। पंचांचा वाईटचा इशाराने मात्र अतिरिक्त धावेने आता धावसंख्या पुढे जाते 1 गडी बाद 19। इस बार हुक करना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए और रनआउट का मौका। बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। कितिश रनआउट। मैच हम देख रहे हैं कि कुक्सी टीम के पक्ष में झुका हुआ है, लेकिन एक बड़ी टीम के साथ जब आप खेलते हो तो काफ़ी कुछ आपको सीखने को मिलता है और वो सीखने की चाह होनी चाहिए। आतकोली टीम के खिलाड़ियों के पास अच्छा मौका है कि वो कुक्सी जैसी बड़ी टीम से काफ़ी कुछ सीख सकते हैं। हो नक्कीच, आणि कॅप्टन बंटी पाटीलने सांगितलं की तुम्ही नक्कीच आपला नॅचरल खेळ तुम्ही प्रस्थापित करा की तुम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकता, परंतु तशा प्रकारचा खेळ आतापर्यंत आपण आतकोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही। ज्यावेळी फलंदाजी फलंदाजी केली त्यावेळी मात्र खूप मोठा डोंगर इथे मात्र आव्हान डोंगरावडा पुढा केला आणि तोच दडपण आता मात्र या सर्वच फलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळतो। या डॉट चेंडू आला या ठिकाणी, आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केलायचा, परंतु तसा प्रकार या ठिकाणी फटका आपण पाहत नाही। पुन्हा म्हणजे दडपण इथे मात्र आतकोली संघावर आहे आणि वर्चस्व आपण जर पाहिलं तर पीजी स्पोर्ट कुकचे संघाचं या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। बिल्कुल जीत की तरफ अग्रेसर हो रही है पीजी स्पोर्ट्स कुक्सी टीम। गति परिवर्तन इस बार वेट करते हुए, बहुत ही जोरदार पंच, लेकिन फील्डर को भेद नहीं पाए वहां पर डीप कवर में। केवल 1 रन। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 57 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए विकास स्पोर्ट्स आतकोली टीम को। देखिए इस मैच की जो विजेता टीम होगी उसको अगले पड़ाव में बीसीसी के विरुद्ध मैच खेलना है। हो नक्कीच, आणि जर या सामन्यामध्ये आपण नक्कीच थोडंसं उल्लेख करू शकतो की विकी स्पोर्ट कुकचे संघ पीजी स्पोर्ट कुकचे संघ मात्र जर जिंकतोय तर मात्र याच वीकमध्ये दुसऱ्यांदा या दोन संघामध्ये मात्र आपल्याला सामना पाहायला मिळेल, कारण या अगोदर आपण स्वर्गीय हरिदास स्मृती चषकामध्ये या दोन संघामध्ये सेमीफायनलचा सामना पाहायला मिळालेला आहे आणि आतापर्यंत तिसऱ्यांदा हे दोन संघ एकमेकांसमोर लढलेले आहेत। दोन वेळा बीसीसी बोरुल संघाचा विजय झालेला आहे तर एका वेळी विकी स्पोर्ट कुक संघाचा विजय झालेला आहे। परंतु या ठिकाणी पाहूया दोन वेळा विकी स्पोर्ट कुक संघाचा विजय तर एक वेळा बीसीसी बोरुल संघाचा विजय। तर बबलू पाटील थोडंसं आम्हाला या ठिकाणी त्याची ओळख करून देत असताना म्हणजे नक्कीच हा सामना सुद्धा मात्र या ठिकाणी चांगला पाहायला मिळू शकेल। बिल्कुल उसके आसार तो अब बन ही रहे हैं क्योंकि इस मैच में पलड़ा काफ़ी भारी हो गया है कुक्सी टीम का, लेकिन क्रिकेट महाअनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। नए और लेकर भूषण जो गेंदों को काफ़ी हद तक टर्न कराते हैं, चाहे विकेट कैसा भी क्यों ना हो, कंक्रीट विकेट हो या फिर मिट्टी का विकेट हो या फिर डंबर विकेट हो, हर विकेट पर गेंद को घुमाने की क्षमता रखते हैं भूषण।
एक स्लिप तैनात, शायद 2 स्लिप्स, जी हाँ। लगता है कि टेस्ट क्रिकेट देखने को मिल रहा है। हालांकि शॉट तो 2020 क्रिकेट वाला था, लेकिन बिटवे काय गोलंदाजी इथे मात्र भूषण पाटील साकारतोय आपल्या संघासाठी. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, परंतु या ठिकाणी मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. कारण दुसऱ्या ओव्हरचं आपण जर खेळले पाहिले तर तब्बल बंटी पाटीलने 2 निर्धाव चेंडू फेकले. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 1 निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि या तिसऱ्या षटकात सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने केलेली आहे भूषण पाटीलने. कहीं ना कहीं टॉस जो था वो भी मुझे लगता है कि महत्वपूर्ण था. एक नई टीम जब एक बड़ी टीम के सामने खेलती है तो टॉस जीतकर पहले बैटिंग करना अच्छा साबित होता है. इस बार बल्ले के बीचों बीच तो नहीं ले पाए थे, लेकिन फील्डर वहां पर फिसल गए चेतन और गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. देखिए योगेश, जब आपके पास ज़्यादा अनुभव नहीं है तो आपको पहले बैटिंग करनी चाहिए, मेरा तो यही मानना है. क्योंकि यदि बैटिंग करते हुए आप 4 ओवर में 45-50 के आसपास भी स्कोर बनाते हो तो एक चेस करते हुए बड़ी टीम पर भी दबाव आ सकता है. हो नक्कीच, परंतु आतकुली संघाचा अजय आपण जर विचार तर जास्त दारोमदार गोलंदाजांवर असेल आणि त्याच कारणाने मात्र त्या संघाने कदाचित गोलंदाजी स्वीकारली असावी. परंतु नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे फ्लॉप शो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या ठिकाणी खूपच छान फटका पाहायला मिळतोय. व्हॉइस खूप चांगली आहे, परंतु परिणाम मात्र इथे पहा. झेल ड्रॉप राहुल पाटीलच्या माध्यमातून अगदी सहजसोपा झेल होता. नितेश पाटील आहे, म्हणजे राहुल पाटील सुद्धा मात्र या संघामध्ये आज अनुपस्थित आहेत. म्हणजे पूर्णपणे पॅक टीम आज आपल्याला पीजी स्पोर्ट खाते संघ पाहायला मिळत नाही. याचं कारण आहे की आज राहुल शिलारची हल्दी समारंभ आहे आणि त्याच कारणाने. जी बिल्कुल, कुछ महत्वपूर्ण खिलाड़ी नहीं है उसमें, खास तौर पर मयूर टीम में नहीं है. इस बार एक ही हाथ से खेल दिया है, क्या अद्भुत शॉट है, 6 रन. मध्ये आपल्याला नक्कीच एका झेलसाठी तब्बल 700 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु तो झेल तुम्हाला ऑफ साईडला मात्र पकडणं गरजेचं आहे. तुम्ही जर ऑन साईडला पकडलं तर 400 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांच्या वतीने आणि सन्माननीय प्रदीपजी हलके यांच्या वतीने. तर एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपने पहले जिक्र किया होता तो मैं डाइव लगा सकता था इस कैच के लिए, क्योंकि मेरे बिल्कुल दाहिनी तरफ से गेंद गुजर गई थी. परंतु कॉमेंटेटरला मात्र ती संधी नाही. अजय, प्रत्येकासाठी संधी आहे. नहीं ऐसे कैसे, कमेंट्री बॉक्स में तो कुछ ज़्यादा डबल इनाम होना चाहिए. यहाँ पर एक तो गेंद ज़्यादा आती भी नहीं है, लेकिन बहुत ही अद्भुत शॉट एक ही हाथ से खेला था कल्पेश ने. इस बार चुक गए, बहुत अच्छी गेंद, अच्छी वापसी करते हुए गेंदबाज. स्कोर हुआ है 32 रन, लक्ष्य है 77 का. मात्र अब 7 गेंदें शेष है. केवल औपचारिकताएं पूरी की जा रही है इस मैच की. हो नक्कीच. आणि मात्र बबलू पाटीलच्या यष्टीरक्षणामध्ये सुद्धा फार सुधार झालेला आहे. आपण जास्त त्याला क्लोज विकेट किपिंग करताना पाहत नाही, परंतु या ठिकाणी काय जबरदस्त विकेट कीपरचा नमुना इथे मात्र सादर करतोय भूषण पाटील. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मात्र या ठिकाणी पावलांचा वापर केला जातोय. खूपच छान ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफकडे खेळाडू सज्ज आहे नितेश पाटील. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फिकी, फक्त एकच धाब्यावर इथे मात्र समाधानी मानावी लागेल. आणि मात्र या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 33 धावा, म्हणजे तब्बल आतापर्यंत 11च्या सरासरीने इथे मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र म्हणू शकतो की आपण पूर्णपणे जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र पीजी स्पोर्ट कास्ती संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत दरवळतोय. ऑफचारचा शिल्लक आहे असं म्हणू शकतो, कारण टार्गेट आहे 77 धावांचं. म्हणजे आपण जर विचार करतो 6 चेंडू आणि तब्बल 44 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटचा भाग आहे, कुठली गोष्ट अशक्य नाही. आदित्य स्पोर्ट पडगा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ इथे मात्र सज्ज झालेला आहे. पंकज पाटीलला इथे मात्र संधी मिळते. याचं कारण अजय तुला सुद्धा माहिती आहे की एका खेळाडूची अनुपस्थिती आहे आणि ती मात्र अनुपस्थिती मात्र ठिकाणी भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल पंकज पाटीलचा. सुरुवात चांगली पाहायला मिळते डॉट चेंडूने. किसी तरह का कोई दबाव भी नहीं है उनके ऊपर, क्योंकि 44 रन उनके पास है बचाने के लिए आखिरी ओवर में. इस बार देखिए कौन बनाती हुई गेंद, एंगल का अच्छा इस्तेमाल किया जा रहा है. लगातार 2 डॉट गेंदे. क्या बात आहे. म्हणजे कुठेतरी बबलू पाटीलला सुद्धा विचार करावा लागेल यानंतर पंकज पाटीलचा, की आपल्याकडे अजूनही चांगला एक दर्जेदार गोलंदाज आहे. बिल्कुल, आने वाले समय में शायद उनकी सेवा ली जा सकती है महत्वपूर्ण मैचेस में भी. यदि कोई महत्वपूर्ण गेंदबाज टीम में उपस्थित नहीं रहता है, जैसे आज हम देख रहे हैं कि मयूर टीम में नहीं है, लेकिन यहाँ पर उतना चुनौती भरा काम भी नहीं है गेंदबाज के लिए. इस बार मिस टाइम कर बैठे हैं कल्पेश, लेकिन फील्डर बहुत दूर है. वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र से जब तक फील्डर आएंगे नितेश,
1 रन चहलकदमी करते हुए बल्लेबाजों ने पूरा कर लिया है। अब 3 गेंदें मात्र बची है इस मुकाबले में। अगला मैच आदित्य स्पोर्ट्स पडगा बनाम अमर स्पोर्ट्स कासने। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। अजक संघ इन ॲक्शन मध्ये असेल पुढील सामन्यामध्ये पूर्णपणे सज्ज आहे। इथे मात्र पहा चेंडू याने अगोदरच मात्र या ठिकाणी फटका केला तर फलंदाजाने आणि कुठेतरी असं वाटलं की या संघामध्ये आज अनुभवाची अजय कमी पाहायला मिळाली। कुठेतरी सराव मात्र परफेक्ट पाहायला मिळाला नाही आणि त्याच कारणापासून की पीजी स्पोर्ट कासने संघ पूर्णपणे हवी झालेला आहे या मॅच मध्ये। देखिए लगातार आपको खेलना होगा। यदि आप नए खिलाड़ी हो तो लगातार खेलोगे तो आपको अनुभव मिलेगा और फिर आपके खेल में सुधार आ सकता है। इस बार बहुत ही लंबा ऊंचा स्ट्रोक तान दिया है आसमान में 6 रनों के लिए। सर्व सामन्याचा राग मात्र या फटक्यामध्ये काढला आहे रुपेशने, ज्याप्रमाणे शॉर्ट स्लेसिंग केला आहे, परंतु नक्कीच खूपच उशीर झाला आहे या फटक्यांपासून। आपण जर पाहिलं तर अगोदरच सुरुवातीला तुम्हाला हे फटके खेळायचे होते, परंतु त्यानंतर कुठेतरी सामना आपल्या हातातून निसटताना आपण पाहतोय। और देखिए जिस तरह से कुछ अच्छे शॉट्स हमने देखे हैं ऑफ साइड में भी और ऑन साइड में भी, उससे ये पता चलता है कि ज़रूर काबिलियत है हथकोली टीम के बल्लेबाजों में। लेकिन जैसे मैंने कहा कि वो लगातार खेलते रहेंगे तो और भी उनकी जो काबिलियत है वो निखर कर सामने आ सकती है और भी अच्छा खेल इस टीम द्वारा हमें देखने को मिल सकता है। आणि आता मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता, अगदी फलंदाजाच्या शेजारी अजून एक खूप चांगला फटका पाहायला मिळतो। या चेंडू निघून जाईल सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी, परंतु विकास पडत खोली संघाचा मात्र या ठिकाणी चांगला विकास पाहायला मिळाला नाही। या स्पर्धेच्या बाहेर मात्र त्यांचा प्रवास समाप्त झालेला आहे आणि मात्र पीजी स्पोर्ट कुक्षी संघाने हा सामना एकतर्फा जिंकलेला आहे। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक। आणि आपण जाऊया आता मात्र सामनावीराच्या पुरस्काराकडे। एक क्षण असं वाटलं की मात्र नक्कीच आपण बबलू पाटीलचा विचार करू, परंतु त्यानंतर त्याच्या पुढे आपण जर पाहिलं तर